हॅलो गाईज, तर जस्ट एक सीन झाला आणि तो मला तुमच्याशी शेअर करायची इच्छा झाली आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते आहे. मला फक्त एवढं सांगा की एका फ्लेवरचे मिनिमम किती डिझाईन असू शकतात? मिनिमम किती डिझाईन असू शकतात? प्लीज मला कमेंट करून सांगा की आता समज पायनॅपल केक आहे, स्ट्रॉबेरी केक आहे, त्याच्या मीन्स डिझाईन काय असू शकतात आणि किती असू शकतात? तर आणि हे आन्सर तर द्याच आणि मी आता तुम्हाला पुढे सांगते की नक्की काय सीन झालं आहे. ॲक्च्युली आज 7:30च्या आसपास एक ऑर्डर आली होती मला. त्या मुंबईच्या मॅम होत्या. त्यांनी सांगितलं की टिटवाळ्यामध्ये द्यायचं आहे केक. तर मी बोलली ठीक आहे. त्यांनी सांगितलं मला हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट केक हवा आहे. तर ठीक आहे. मी आधी कन्फर्म केलं की त्यांना डिलेवरी हवी होती. तर मी आधी चेक केलं की डिलेवरी लगेच अवेलेबल होणार आहे की नाही, आणि मग डिलेवरीचं ठरल्यानंतर मग त्यांना सांगितलं की ठीक आहे, ऑर्डर मग कन्फर्म केली आम्ही. आणि एक 8:45पर्यंत माझे केक रेडी झाला आणि त्यांना मी केकचा फोटो पाठवला की बाबा हा केक आहे, कारण की त्यांच्याकडून पाठवायचं होतं ना, मुंबईवरून होत्या त्या तर इथे केक बघायला नव्हत्या, म्हणून मी त्यांना केकचा फोटो वगैरे पाठवला. तर त्या मला काय बोलल्या की हा ब्लॅक फॉरेस्ट केक नाही आहे. आता मला सांगा, ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये चॉकलेटचा स्पॉन्ज यूज होतो, फिलिंगमध्ये व्हाईट क्रीम असतं. तुम्हाला जर चॉकलेट टाकायचं तुम्ही चॉकलेट टाकू शकता, पण चेरी कंपल्सरी टाकावी लागते. प्लस वरून तुमचं चॉकलेट येणार. ऑब्वियस तुम्हाला स्प्रेड टाकायचं तर स्प्रेड टाकू शकता. जर चॉकलेट कटिंग करून टाकायचं असेल चॉकलेट कटिंग करून टाकू शकता, पण एक चेरी तुम्हाला कंपल्सरी ठेवावी लागते. ठीक आहे, हे एक ब्लॅक फॉरेस्टचं एक खासियत आहे, किंवा त्याच्याने आपण ओळखू शकतो की बाबा हा ब्लॅक फॉरेस्ट केक आहे. ठीक आहे. तर कस्टमर मला बोलतात की हा ब्लॅक फॉरेस्ट केक नाही आहे. आई शपथ, मी टेन्शनमध्ये आली की कस्टमर असं काय बोलत की हा ब्लॅक फॉरेस्ट केक नाही आहे. सॉरी. एकतर त्यांना वेगळी माहिती असेल की ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे काय असतं, कसं असतं. तर आणि येस, ऑब्व्हियस आहे की कोणीही असं जर बोललं तर टेन्शन येणारच. मग जरी आपण बरोबर असलो तरी आपल्याला टेन्शन येणारच. ठीक आहे. तर कस्टमरने मला ओके, हा तुम्ही आधी बघितला की मी कस्टमरला हा केकचा फोटो पाठवला. ठीक आहे, हा मी बनवलेला केकचा फोटो आहे की जो मी कस्टमरला पाठवला, आणि कस्टमर बोलले की हा ब्लॅक फॉरेस्ट केक नाही आहे. तर टेन्शन तर आलं मला, आणि पुढे त्यांचा मला रिप्लाय आला की म्हणजे त्यांनी फोटो पाठवला की बघा हा केक असा असतो ब्लॅक फॉरेस्ट केक. आता मला सांगा, हा केक आणि मी बनवलेल्या केकमध्ये काय फरक आहे? चॉकलेट म्हणजे अजून एक त्यांनी परत एक फोटो पाठवला, ते बोलले किंवा असं असतं ब्लॅक फॉरेस्ट केक. मी तुम्हाला सांगू, हे 2 फोटो बघा, ओके, आणि मी बनवलेला फोटो बघा. लागेल तर तिन्ही फोटो बघा, तुम्हाला कुठला केक चांगला वाटतोय. म्हणजे ते बेकरी स्टाईलचे केक झाले, आणि ऑब्व्हियस आहे की माझ्या डिझाईन्स थोड्या वेगळ्याच असतात. आणि मेन म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट केक हा डिझाईननी, किंवा ब्लॅक फॉरेस्ट केक कुठल्याच फ्लेवरचा केक हा फक्त डिझाईननी नाही ओळखता येत. त्याच्यामध्ये डिझाईन्स किती प्रकारच्या असतात, 100 ते 150 प्रकारच्या डिझाईन्स असतात. आत्तापर्यंत मी किती 2,500-3,000 हजार केक बनवले असतील. आता त्यात सगळ्यांमध्ये मी एकच डिझाईन नाही देऊ शकत केकला. प्रत्येक वेळेस आपण काहीतरी अपडेट होतो, काहीतरी वेगवेगळ्या डिझाईन्स यूज होतात. पण कस्टमर असं का डोक्यात धरून बसलेत की ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे हीच डिझाईन? म्हणजे मी त्यांचंच नाही बोलत आहे, पण खूप वेळा असं पण होतं, काही कस्टमर बोलतात पायनॅपल केक म्हणजे येलो कलर येईल ना, स्ट्रॉबेरी केक म्हणजे पिंक कलर येईल ना. तर असं नसतं. तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे तो फ्लेवरचा केक मिळणार, त्याच्यावर जी डिझाईन पाहिजे ती पण मिळणार. त्याच्यामुळे असं जरा डोक्यात प्लीज ठेवू नका की हा केक म्हणजे त्याची डिझाईन मला अशीच पाहिजे, किंवा तो फ्लेवरचा केक म्हणजे मला अशीच डिझाईन पाहिजे. तर प्लीज हे जरा तुम्ही डोक्यातून काढून टाका. आणि येस, म्हणजे मीच शॉक आहे की असं का, म्हणजे लिटरली मला तर हसायला येतं की म्हणजे असं कस्टमरचा समज कसं काय असू शकतो की ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे ह्याच केकच्या डिझाईन. ठीक आहे, तर जोक्स पार्ट, पण हा एक सिरियस मुद्दा आहे जो की मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि मेन म्हणजे ना, अशा प्रकारचे बरेच किस्से माझ्याकडे आहेत की जे लिटरली माझ्या हसायला मला असे काही कस्टमर असतात की ते त्यांच्या बोलण्यात लिटरली हसायला येतं. तर असे आणि खूप जास्त किस्से आहेत माझ्याकडे, आणि असं नेहमी काही ना काही वेगवेगळं घडत असतं. नेहमीचे एक्सपिरियन्स पण खूप वेगवेगळे असतात. जर हे तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यापुढे बेबी तुम्हाला ते सगळे किस्से ऐकायला मिळू शकतात. ठीक आहे. आणि हे जे आजचं जे सीन झाला की ब्लॅक फॉरेस्ट केक म्हणजे असंच असतं किंवा तसंच असतं, तर प्लीज मला जरा तुमचं मत कळवाल का की नक्की मी ह्याच्यावर काय केलं पाहिजे, किंवा तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत की
एका फ्लेवरचा केक म्हणजे काय नक्की मला डोक्यात नाही चालत आहे. आज कस्टमरने माझी बोलतीच बंद केली. आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, बाय बाय.